श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणी. पुरुषोत्तम मास सुरू आहे म्हणजे अधिक मासामध्ये आपण अनेक दान धर्म सेवा तप करत असतो, जप करत असतो. पण अधिक मासामध्ये अतिशय पवित्र एक गोष्ट सुद्धा केली जाते आणि ती असते की आपल्या आईची ओटी भरणं. वास्तविक पाहता प्रत्यक्षपणे पाहिलं तर कधीच मुलगी आईची ओटी भरत नसते. नेहमी आई आपल्या मुलीची ओटी भरत असते, कारण की ओटीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु अधिक मासामध्ये असा एकमेव मास आहे, ह्या मासामध्ये ह्या महिन्यामध्ये एक मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते आणि आईची ओटी भरणं म्हणजे तिच्याबद्दल असलेलं आदर प्रेम व्यक्त करणं असतं. परंतु मला माहिती आहे माझ्यासारख्या अनेक अशा महिला आहेत का ज्यांची आई स्वर्गवासी झालेली आहे, त्यांना आपली आईची ओटी भरणं शक्य नाही. मग अशा वेळेस आपल्याला जाणव असते की आपल्या शेजारच्या आपल्या मैत्रिणी आपल्या आईची ओटी भरत आहेत, परंतु आपण आपल्या आईची ओटी भरू शकत नाही, कारण की ती आपल्यासोबत नसते, ती स्वर्गवासी झालेली असते. पण तरीसुद्धा आपण तिची ओटी कशी भरायची आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्यासाठी प्रत्येक महिला खूप वाट बघत असते. आपल्या आईबद्दलचे असलेलं प्रेम, तिच्याबद्दलचे असलेले आदर आपण ते व्यक्त करत असतो. मग आपली जर आई आपल्यासोबत नसेल तर आपण तिची ओटी भरू शकत नाहीत का? तर असं अजिबात नाही. आपण सुद्धा आपल्या आईची ओटी भरू शकतो. कारण की आई आपल्यासोबत जरी नसली तरी पण तिचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी असतो. प्रत्यक्षपणे आई स्वर्गवासी झालेली जरी असली तर मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये तुमच्या आईचा फोटो असेल ना, तर ज्या दिवशी तुम्हाला ओटी भरायची आहे त्या दिवशी काय करायचं आहे, आईचा फोटो घ्यायचा आहे, त्यांना हार वगैरे लावायचा आहे, त्याच्यासमोर दिवा लावायचा आहे आणि मग आपल्याला तिची ओटी भरायची आहे. तर सर्वात प्रथम ताटामध्ये एक साडी घ्यायची. ही साडी सुती घ्यायची आहे, कारण की असं म्हणलं जातं की सुती साडी एक लहरी एकमेकींच्या देत असतात. तर मी सुद्धा इथे एक सुती साडी घेतलेली आहे आणि ही नवीन कांजीवरम साडी मी घेतलेली आहे. तर तुम्हाला जेव्हा आईची ओटी भरायची आहे तेव्हा नवीनच साडी घ्यायची आहे आणि त्यानंतर ओटीचं काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे, ओटी घेतलेली आहे, त्या ओटीमध्ये सर्वात अगोदर आपल्याला पीस ठेवायचा आहे आणि पीस हा खणाचा जसा आपण पीस करतो तसाच पीस करायचा आहे. तर साडी आणि पीस हे कशाचं प्रतीक आहे, तर साडी आणि हे सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक असतं. त्यानंतर हार, आपल्याला कोणता वेणी फुलं किंवा हार ठेवायचा आहे, तर हार हे प्रेमाचं प्रतीक असतं. त्या ओटीवरच हे सगळं सामान ठेवायचं आहे. त्यानंतर हिरवा चुडा हा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हिरवा चुडा हा आपल्या सौभाग्याचं प्रतीक असतं. तर हे सुद्धा आपल्याला साडीवरती ठेवायचं आहे. त्यानंतर छोटी छोटी जोडवीसुद्धा मी केलेली आहेत. तर हे पहा, छोटी छोटी चांदीची जोडवी आहेत. तर ही जोडवीसुद्धा आपल्या स्त्रीचं सौभाग्याचं प्रतीक असतं. प्रत्येक विवाह स्त्री जी असते तिच्या पायामध्ये ही जोडवी असतातच चांदीची. तर छोटी छोटी चांदीची जोडवीसुद्धा घेतलेली आहे, तर तीसुद्धा मी या साडीवरती ठेवणार आहे. त्यानंतर शृंगार अधुरा राहतो तो म्हणजे मणिमंगळसूत्राशिवाय. तर इथं मी छोटंसं मणिमंगळसूत्र केलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर हे सुद्धा मी मणिमंगळसूत्र आईच्या ओटीमध्ये ठेवणार आहे आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. माझी आई आहो गेलेली आहे, त्यामुळे तिच्या ओटीमध्ये तर मणिमंगळसूत्र असलंच पाहिजे. आणि हळदी कुंकू, तुम्हाला माहिती आहे हळदी कुंकाचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये किती महत्त्व आहे आणि याच्याशिवाय तर आपली कोणतीच पूजाविधी पूर्ण होणार नाही. त्यामध्ये हळदी कुंकाचे पुडावे केले आहेत, तुम्ही करंडासुद्धा ठेवू शकता. त्यानंतर आपल्याकडे जे साहित्य असतं जसं नेल पॉलिश आहे, कोन आहे, तर हे सुद्धा मी इथं ठेवणार आहे. पण हे लक्षात ठेवा, पूर्ण साहित्य नवीन असलं पाहिजे. तर आणि त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहेत. तर अक्षता हे अखंड सुख समृद्धीचं प्रतीक असतं, त्याच्यामुळे अक्षता घेतलेलं आहेत. आणि नारळ, तुम्ही एखादं फळसुद्धा घेऊ शकता. तर फळ हे आरोग्य वाढवण्याचं काम करतं, पण माझ्याकडे तर फळ नव्हतं त्यामुळे मी नारळ घेतलेलं आहे. तर नारळ आपल्या कोणत्याही कार्यामध्ये खूप शुभ मानलं जातं आणि हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. नारळ जेव्हा ओटीमध्ये येतं तेव्हा ती संपूर्ण स्त्री पूर्ण होते असं म्हणलं जातं. त्यामुळे हे नारळ हे पूर्णत्वेचं प्रतीक आहे. तर त्यामुळे नारळसुद्धा इथं ठेवलेलं आहे. तर आता अशा पद्धतीने ही ओटी पूर्ण तयार करून झालेली आहे. आता आपल्या आईची ओटी कशी भरायची आहे, तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही आईची ओटी भरता तेव्हा आपल्या आईच्या फोटोला, म्हणजे आता आपली आई स्वर्गवासी झालेली आहे, ती आपल्यासोबत जरी नसते तरी तिचं आशीर्वाद, तिचं प्रेम आणि तिची माया आपल्यासोबत आहे, ती आपल्यामध्ये कुठेतरी नेहमी जिवंत असते. मग आपण असं विसरून जाता कामा नये किंवा मला ह्या वर्षी आई नाही आहे म्हणून तिची ओटी भरायचं नाही, तर असं करायचं नाही. तुम्ही तिच्या फोटोची सुद्धा दर 3 वर्षांनी ओटी भरू शकता, कारण की ह्या अधिक मासामध्ये एकमेव असा
असा मास असतो की ज्या मासामध्ये आपण आईची ओटी भरतो. आणि प्लीज मनामध्ये अशी खणखण घेऊ नका की आई नाही आहे तरी तिची ओटी भरू शकत नाही. साहजिकच आहे, आई नसतं म्हणजे खूप मोठी उणीव आपल्या आयुष्यामध्ये असते, परंतु ती आपल्यासोबत नेहमी असते. त्यामुळे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ओटी भरायची आहे. तर ओटी कशी भरायची आहे तुम्हाला मी दाखवते. काय करायचं आहे, हे सामान ओटीचं आईसमोर ठेवायचं आहे आणि अक्षदा आपल्याला ताटावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, ओटीमधलेच थोडंसं अक्षता जे असतात ना, तर त्या आपल्या ओटीवर घ्यायच्या आहेत. तर तुम्ही साडी, ज्या दिवशी तुम्ही आईची ओटी भरताना त्या दिवशी तुम्हाला साडी घालायची आहे. तर साडी जेव्हा घालताना तेव्हा पदरामध्ये थोडंसं आपल्याला तांदूळ आपल्या पदरामध्ये घ्यायचे असतात व त्यानंतर दुसऱ्या तांदळाने काय करायचं आहे, आपल्याला आईची 5 वेळा म्हणजे वरून खाली किंवा खालून वरी आपल्याला काय करायचं आहे, आपण जर सुवासिनीची ओटी भरतो ना, ती तशीच ओटी आपल्याला आपल्या आईची 5 वेळा ओटी भरायची आहे. आणि त्याची अक्षता जे असतात त्या साड्यावर टाकायच्या आहेत. दुसऱ्या एका वाटीमध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या असतात आणि आपण खालून वरून आपल्याला डोक्यावर जायचं आहे, डोक्यावरून खाली यायचं आहे आणि अक्षता आपल्या ताटावरती ओतायच्या आहेत, म्हणजे साडीवरती ओतायच्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी सर्व काय होती, अक्षता जमा होते. असं 5 वेळा आपल्या आईची ओटी भरायची असते. जसं आपण वटपौर्णिमेला महिलांची ओटी भरतो किंवा मकर संक्रांतीच्या वेळेस आपण ओटी भरतो, अगदी तसं आपल्याला आईची ओटी भरायची आहे. व त्यानंतर आता हे संपूर्ण साहित्याचं करायचं काय, तर आपल्या आईचं प्रेम असतं नाही का, तर ह्या प्रेमासाठी आपण ही गोष्ट केलेली आहे ना, तर मग ही साडी परत आपणच नेसायची आहे आणि आपल्यापाशीच ठेवायची आहे. इथे ब्लाऊज पीस आपणच शिवायचं आहे. फक्त तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही समजा आईसाठी सेपरेट छोटे छोटे जोडवे केलेले असतील किंवा मिनी घंटण केलेलं असेल किंवा वाट्या केलेल्या असेल तर त्या तशा साईडला ठेवून द्यायच्या आहेत. आणि कोणत्याही देवीच्या पूजेसाठी तुम्ही त्या परत वापरू शकता, कारण की आयो स्त्रीचं कधीच वायाला जात नाही. आयो स्त्रीची प्रत्येक गोष्ट देवीला अर्पण केली जाते. तुमच्या घरापाशी जर एखादं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरापाशी सुद्धा ही ओटी परत आपल्या आईच्या नावाने त्या देवीच्या पाशी ठेवू शकता आणि देवीला ती साडी चढवू शकता. पण मला तरी असं वाटतं की आईसाठी आपण ही ओटी जी ती तयार केलेली असते, आता ही ओटी परत आपल्यालाच परिधान केली खूप चांगली राहील. आणि अशा पद्धतीने तुम्हाला अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरायची आहे. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कारण की माझ्या मनामध्ये जो प्रश्न होता तर तो तुमच्याही मनामध्ये असेल. आपली आई आपल्यासोबत जर नसेल तरी सुद्धा आपण तिची ओटी नक्कीच भरू शकतो. तर अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ओटी नक्की भरा. जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.